विठ्ठलाने एका भक्तिनीचा अहंकार एका स्पर्शात मोडला आणि त्या स्पर्शाची खून आजही विठ्ठलांच्या त्या मूर्तीवर आहे. तर नमस्कार, मी प्रताप. स्वागत आहे तुमचं विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य पार्ट 2 मध्ये. तर कथेनुसार एक मुक्तकेशी नावाची भक्तिनी होती. तिच्या मनात भक्ती खूप होती बर का, पण ना तिच्या सौंदर्याचा नाजूकपणाचा तिला फारच अभिमान होता. तिला असं वाटायचं या जगात माझ्या इतकं सुंदर आणि नाजूक दुसरं कोणीच नाहीये. विठ्ठलाला भक्त आणि त्याची भक्ती खूप प्रिय आहे. अहंकार नाही बर का, पण भगवद्गीतेतही सांगितलेले आहे की अहंकाराचा सर्वांनी त्याग करा. श्रीकृष्णाच्या अनेक कथांमध्येही देव भक्ताची परीक्षा घेतात जेव्हा अहंकार त्यांच्या डोक्यावर चढतो. मग एक दिवस मुक्तकेशी विठ्ठलाच्या दर्शनाला आली. ती चरणी वाकली दर्शन घेण्यासाठी आणि तिच्या बोटाचा हलकासा स्पर्श विठ्ठलाच्या पायाला झाला आणि लोककथेनुसार त्या स्पर्शाने मूर्तीवर एक छोटी खून उमटली. तेव्हा विठ्ठल तिला म्हणाले, बघ, तुझ्यापेक्षा नाजूक तर मी आहे. सौंदर्याचा किंवा नाजूकपणाचा कधीही अभिमान करू नको. आणि हा भक्तीचा खरा अर्थ म्हणजे नम्रता, या हे लक्षात ठेव. आणि हा त्या स्पर्शाची खूण ना आजही विठ्ठलाच्या मूर्तीवर दिसते. बघा, विठ्ठल भगवान भक्तांना शिकवण्यासाठी काय काय करतात. भक्तांचा देव असंच म्हणत नाही बरं का त्यांना, बरोबर ना? मग मंडळी, तुम्हाला ही कथा माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी प्रताप पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या भागात जाणून घेऊया विठ्ठलाच्या छातीवर कोणाचे पाय आहेत आणि त्याचं रहस्य. मग फॉलो करून जा आपल्या पेजला. धन्यवाद.